तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की तलाठी भरतीमध्ये पहिला पगार किती मिळतो आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की तुमची जी इन हँड सॅलरी मिळते तलाठी भरतीमध्ये ती किती मिळते, म्हणजे तुम्हाला जो पगार मिळणार इन हँड किती मिळणार ते खूप महत्त्वाचं आहे। भरपूर जणांना ते माहित नाही, त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर करणार आहे। त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तलाठी परीक्षा ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध परीक्षा आहे। 4 वर्षानंतर ही तलाठी मेगा भरती अखेर महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे। मागील वेळी 2019 मध्ये तलाठी परीक्षा घेण्यात आली होती। आता आगामी वर्ष 2023 मध्ये 4000हून अधिक पदांसाठी तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या बाबीचा GR म्हणजे आता बघा मित्रांनो, प्रक्रिया वगैरे सर्व राबवलेली आहे। ठीक आहे, आता तुमची बघ वेळ आलेली आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये। तर आता बघा तलाठी भरतीमध्ये पगार किती दिला जातो त्याआधी मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजून घ्या। तर बघा, मंडळ अधिकारी व हे महसूल विभागातील पद आहे। प्रथम तहसील कार्यालयाची पदरचना समजून घेऊया मित्रांनो। ठीक आहे, तर बघा सर्व डाऊट क्लिअर करणारे तहसीलदार, नायब तहसीलदार हे विभाग निहाय असतात। उदाहरणार्थ महसूल पुरवठा, पेशकार, लिपिक, मंडळ अधिकारी। एका मंडळ अधिकाऱ्याच्या क्षेत्रात 4 ते 5 तलाठी असू शकतात। मंडळाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तलाठी संख्या बदलू शकते। व शेवटी तलाठी, आपण जेव्हा एखादी शेत जमीन विकत घेतो तेव्हा मालकी हक्काच्या रकान्यात स्वतःची नोंद घेण्यास अर्ज केल्यानंतर तलाठी खरेदीदाराची नोंद फेरफार वहीस घेतो। सदर नोंद मंजूर करायचे अधिकार मंडळ अधिकारी यांना असतात। त्यानंतर बघा, तसेच आपापल्या क्षेत्रातील महसूल वसुली, शेतसारा, NA टॅक्स, जात प्रमाणपत्र प्रकरणात पंचनामा, रेशन कार्ड प्रकरणात पंचनामा अशी विविध प्रकारचे महसुली काम करत असतात। ठीक आहे, तलाठी यांनी घेतलेला, आता तुम्हाला हे डाऊट क्लिअर झालाय। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा महाराष्ट्र तलाठी सॅलरी पर मंथ, ओके पर मंथ बघा मित्रांनो। तर बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, महसूल विभाग तलाठ्यांना ऑफर करत असलेले वेतन महाराष्ट्र तलाठी सॅलरी 2023 व इतर भत्ते खालील प्रमाणे आहेत। तर टोटल सॅलरी इज बिटवीन 25,800 ते 81,000 तुमची सॅलरी असते या रेंज मध्ये। अदर अलोवन्सेस महाराष्ट्र तलाठी सॅलरी मधील काही भत्ते आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता तुमची भरती चालू आहे 4600 पेक्षा जास्त पोस्ट साठी मित्रांनो। तर आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, तलाठी सॅलरी स्ट्रक्चर, जॉब प्रोफाइल अँड बेनिफिट। व्हॉट इज द सॅलरी ऑफ तलाठी आफ्टर 5 इयर्स। तर हे तुमचे जे सॅलरीचे स्ट्रक्चर असतात मित्रांनो, हे जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तुमचं इन्क्रीमेंट होत जातं। सॅलरी स्ट्रक्चर, डिअर अलोवेन्स, चिल्ड्रन एज्युकेशन वगैरे सर्व एवढे सर्व तुम्हाला बेनिफिट भेटतात। तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे रीड करू शकता। तर आता जॉब प्रोफाइल वगैरे ते ठीक आहे। तर आता बघा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्र तलाठी इन हँड सॅलरी 2023 तलाठी पगार किती मिळतो। तर बघा, महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागासाठी शासनाच्या अखत्य कार्य करत असलेल्या महाराष्ट्र तलाठ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 5,200 ते 20,200 प्लस ग्रेड पे ₹2400 तलाठी वेतन मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, इन हँड सॅलरी बघा, हे 20,000 आणि 5 25 इथे झाले आणि हे 2400 म्हणजे 25 27 हे 400 200 600 आणि 800 27,800 इन हँड सॅलरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। तिन्ही पण आपण कॅल्क्युलेट केले मित्रांनो। तर अशी मित्रांनो तुम्हाला इन हँड सॅलरी मिळते। सॅलरी स्लिप विषयी माहिती या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता। आता जो तुमचा 7 पे आहे महाराष्ट्र तलाठी सॅलरी आफ्टर 7 पे, त्याचा जो तक्ता आहे मित्रांनो तो या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता। महसूल विभागाचे नाव आहे, तुमचा तुम्ही कोणत्या विभागामध्ये येतात त्यानुसार माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर बघा, महसूल मंडळ अधिकारी सॅलरी डिटेल्स, तर याच्यामध्ये लेख शीर्ष वगैरे सर्व माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही नक्की वाचा मित्रांनो। काही डाऊट असेल मित्रांनो सॅलरी मध्ये तुमचा तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।